नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनर्ष एकदा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे आहे ते 16 तारखेपर्यंत मिळणार का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी आणि वाटप करण्यात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक घेऊन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती। आणि त्यावेळी जे कृषी मंत्री आहे ते बोलत होते की कृषी विभागाच्या माध्यमातून जे अनुदान आहे ते अनुदान हेक्टरी आणि 5,000 रुपये आणि 2 हेक्टरचे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि त्याचा GR सुद्धा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। GR सुद्धा आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तो जो GR आलेला आहे तो यामध्ये कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी 1,000 कोटी रुपयांचे जे अनुदान आहे ते अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,000 कोटी रुपयांचे जे अनुदान आहे ते अनुदान सुद्धा आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे। श्री धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य देण्यासाठी जे हेक्टरी 5,000 रुपयेचं अनुदान देण्यासाठीची मोठी घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार पहिल्यांदा पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे सोयाबीन आणि कापूस त्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार होतं। पण शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर जर कापूस आणि सोयाबीन असं सुद्धा नेंद असेल तर त्यांना जे पैसे आहेत थेट त्यांच्या बँकेमध्ये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ही होती महत्त्वाचं त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा कृषी महोत्सव होता बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सवामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 10 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्गीत करण्यास सुरुवात होणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या योजनाविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत। ते म्हणजे कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकासचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहे। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी काही सुद्धा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला होता आणि GR सुद्धा आलेला आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाचं अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे। त्यामुळे सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून शेतकरी बांधवांना जो अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य देण्यासाठी निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या म्हणण्यानुसार 10 सप्टेंबर पासून जे अनुदान आहे ते अनुदान वितरित करण्यात येणार होतं, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे अनुदान आहे ते अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आणि ते जे अनुदान आहे कापूस आणि सोयाबीन अनुदान ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आधारला बँक लिंक असणं आता फार गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या आधारला बँक लिंक आहे का नाही ते एकदा तपासून घ्या शेतकरी मित्रांनो, जेणेकरून अनुदान आहे कापूस आणि सोयाबीन अनुदान ते तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर म्हणजे 16 तारखेपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की 16 तारीख जवळच आलेली आहे, त्यामुळे मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपल्या आधारला बँक लिंक आहे का नाही हे सुद्धा तपासून घ्या, जेणेकरून पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।